नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 26. यांच्यासारखे क्रूर निर्दयी माणसाकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो? यांना मारधाड गुंडागर्दीपासून वेळ मिळेल तेव्हाच प्रेम कळेल ना. जबरदस्तीशिवाय दुसरं येतेच काय? तुमच्या वागण्याने कोणाला त्रास होत असेल याचे काही देणं नाही तुम्हाला. आध्याचे तलवारीहून धारदार शब्द त्याच्या कानात घुमत होते. हृदयावर लाखो घाव, डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. ती अशी बोलणारी होते कोण? आम्हाला प्रेम म्हणजे काय कळत नाही? या सम्राट मोहिते पाटलाला प्रेम कळत नाही? तिची हिंमत कशी झाली आम्हाला असे बोलायची? या प्रेमाच्या नादात आम्ही काय गमावलो तिला काय माहीत? सम्राट बडबड करत एकावर एक पंचिंग बॅगवर मारू लागला. घामाघूम झालेला तो त्याच्या सिक्रेट बेसवर एकट्याचा आवाज घुमत होता. तिच्या आरोपाने तुटलेला तो मन आक्रोश करत होते. तुझी इच्छा आहे ना आम्ही दूर राहावे? ठीक आहे, आम्ही तुला कधी जवळ करणार नाही आध्या. सम्राट रागाने बडबडला. दादासाहेब, रघु आत येत मान खाली घालून बोलला. काय बातमी? त्याच्याकडे वळून न बघता सम्राट बोलला. थोड्याच वेळात गाड्या कोल्हापूरच्या सीमेवर दाखल होतील. रघु बोलला. ओके, गाड्या तयार ठेवायला सांग, आम्ही आलोच. सम्राट बोलला तसे रघु बाहेर निघून गेला. हातातील ग्लोव्ज काढत चेहऱ्यावर पाणी घेत अंगावर ब्लॅक टी शर्ट, ब्लॅक लेदर जॉकेट चढवून, पायात शूज चढवून तो बाहेर निघून गेला. गाड्या पहिलेच तयार होत्या. त्याच्या आवडत्या जीपमध्ये बसून तो त्याच्या मिशनवर निघाला. पाठोपाठ त्याची टीम होतीच. अर्धा पाऊण तासात सगळे सीमेवर पोहोचले. नेहमीप्रमाणे रस्त्यावर जीप आडवी करून बोनेटवर पडून तो गाड्या येण्याची वाट बघू लागला. दादासाहेब, रघुने आवाज दिले तशी त्याची नजर समोरून येणाऱ्या व्हॅनवर पडली. तसे तो गालातच तिरकस असला. ड्रायव्हर त्याच्या साथीदारासोबत गप्पा मारत व्हॅन चालवत होता. यावेळी काय सॉलिड प्लॅन बनवले रावसाहेबांनी. दादासाहेब हायवेवर आपली वाट अडवून बसले असतील आणि आपण या आड रस्त्याने आपल्या अड्ड्यावर. हसतच पॅसेंजर सीटवर बसलेला व्यक्ती बोलला. अचानक लाईटाचा उजेड डोळ्यावर पडला तसे ड्रायव्हराने सोबत्याने डोळ्यावर हात ठेवले. सोबत ब्रेकचा कर्कश आवाज कानावर पडला. ए, कोण आहे रे? समोरून गाड्या येत आहेत, दिसत नाही का? आता कुठे धडक झाली असती म्हणजे? व्हॅनमधून पॅसेंजर सीटवर बसलेला व्यक्ती रागाने उतरत बोलला. सरप्राईज सरप्राईज. सम्राटचा कणखर आवाज शांत वातावरणात घुमला तसे एवढ्या वेळचा बडबडणाऱ्या त्या इसमाची बोबडीच वळली. दादासाहेब, तो घाबरून पुटपुटला. ए रम्या, पळ दादासाहेब. तो व्यक्ती घाबरून बोलतच मागच्या मागे पळत सुटला. सम्राटचे नाव ऐकताच ड्रायव्हरही व्हॅनमधून उतरला. पाठोपाठ सगळ्या व्हॅनमधील माणसे पडू लागले. सम्राटने हसतच रघुला पाहिले. त्याने त्याच्या माणसाला खुणावले तसे सगळे त्यांचा पाठलाग करू लागले. रघुने व्हॅनचा मागचा दरवाजा उघडले. सम्राटने आत डोकावून पाहिले. दारूच्या पेट्या होत्या. दुसऱ्या व्हॅनमध्ये पैशाचे बंडल. स्वतःच्या हिमतीवर जिंकण्याची कुवत नाही आणि असे मार्ग वापरायचे. आणखी अपेक्षाच काय करू शकतो यांच्यासारख्या लोकांकडून? सम्राट रागात पुटपुटला. रघु, सगळा माल जप्त कर. सम्राट बोलतच होता की सायरनचा आवाज करत पोलिसांची जीप तिथे आली. सम्राटने वैतागून कपाडावर अंगठा घासले. या इन्स्पेक्टर हर्षल देशमुख, बरे झाले, अगदी वेळेवर आलात तुम्ही. उपहासात्मक हसत सम्राट बोलला. सम्राट, तू इथे काय करतोस? तसे तर काही नवीन नव्हतेस, पण आज सम्राट येईल हे अपेक्षित नसावे त्याला. काय करणार? पोलिसांवर आमचा विश्वास नाही. शेवटी पोलिसही क्रिमिनलचीच माणसे, मग आम्हालाच त्यांची कामं करावी लागतात. सम्राट हर्षलच्या डोळ्यात बघत हसत बोलला. सम्राट प्लीज, तोंडाला येईल वाटेल तसे आरोप करू नकोस. तुलाही माहीत आहे मी असल्या गोष्टीच्या विरोधात आहे. हर्षल त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागला. ओके, देन प्रूफ. हा समोर इल्लीगल माल आहे. ही त्यांची माणसे, आम्हालाही बघायचे. यांच्या बॉस विरोधात तू कोणती ॲक्शन घेतोस? त्याच्या माणसाने पकडून आणलेल्या ड्रायव्हर आणि सोबत्यांकडे बघत सम्राट चॅलेंज देत गालात हसत मागे वळून जाऊ लागला. सम्राट, हर्षलने त्याला आवाज दिले तसा तो पाठमोरा उभा राहिला.
विश्वास ठेव माझ्यावर. मी स्वराला धोका देत नाही आहे. माझे खरंच तिच्यावर खूप प्रेम आहे. लग्न करायचे तिच्याशी, हर्षल व्याकुळ स्वरात बोलला. तसे सम्राटने रागाने मुठी आवडून घेतल्या. यू नो व्हॉट, विश्वासाच्या गोष्टी त्यानेच करावं जो खरंच विश्वास ठेवण्याच्या लायक आहे. माल तुमच्या पुढ्यात आहे. टेक अ लिगल ॲक्शन. बोलून सम्राट जीपमध्ये बसून निघून गेला. हर्षल त्याच्याकडे बघतच राहिला. सॉरी यार, तेव्हा चूक झाली. सेजल आणि बाबाचा प्लॅन मलाच खूप उशिरा कळले. तोपर्यंत तर तू सेजलच्या प्रेमात पुरता आंधळा झाला होतास. कदाचित सांगूनही विश्वास ठेवले नसतेस आणि दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना समजून घ्यायचे नव्हते. पुरता अडकलो होतो. पाणावलेले डोळे पुसत हर्षल पुटपुटला. त्याने कॉन्स्टेबलला इशारा केला. सगळ्या गाड्या घेऊन पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाल्या. बरीच रात्र झालेली. आध्या सोफ्यावर बसून अजूनही सम्राटच्या येण्याची वाट बघत होती. हृदय भीतीने धडधडत होते. दरवाजा उघडण्याचा आवाज आला तसे तिची नजर दारात उभ्या सम्राटकडे गेली. उतरलेला चेहरा, थकावट स्पष्ट जाणवत होती. त्याला बघताच ती उभी झाली. अंग थरथरायला लागले. रूममध्ये येताच तिला शोधणारा तो आज तिला दुर्लक्षित करून कबर्डमधून कपडे घेत बाथरूममध्ये निघून गेला. एवढ्या वेळात आध्या घाईने किचनमध्ये जाऊन जेवण गरम करून प्लेट घेऊन रूममध्ये आली. सम्राट मिरर समोर केस विंचरत उभा होता. जेवण आणले. आध्याने आवंडा घेऊन त्याला आवाज दिले. तो काही न बोलता बेडवर असलेले ब्लँकेट घेऊन रूमच्या बाहेर जाऊ लागला. सम्राट प्लीज, माझ्यावरचा राग जेवणावर काढू नका, आध्या कातर स्वरात बोलली. त्याचे इग्नोर करणे खूप त्रासदायक होते. आम्हाला भूक नाही, बोलून सम्राट जाऊ लागला. मी तुमची वाट बघत होते जेवायला. मला भूक लागली, छोटं तोंड करत आध्या बोलले. काही क्षण सम्राट शांतच राहिला. मनात करुणा दाटून आली, पण तिचे शब्द आठवले आणि रागवर आला. आम्ही नव्हतो बोललो तुला आमची वाट बघ म्हणून, बोलून सम्राट रागाने दरवाजा ढकलून बाहेर निघून गेला. आध्या तशीच सोफ्यावर बसून राहिली. डोळ्यातून पाणी वाहू लागले. स्टडीमध्ये येत त्याने हातातील ब्लँकेट सोफ्यावर ठेवले. समजते कोण ही स्वतःला? आम्हाला नको ते आरोप लावून पोट नाही भरले हिचे, सम्राट उगत चिडचिड करू लागला. पण ती जेवायला थांबली. भूक लागली असेल तिला. लगेच त्याच्या मनात विचार चमकून गेला. हा तर आम्हाला काय? आम्ही तर नव्हतो बोललो उपाशी राहा म्हणून. जाऊ दे, भूक लागली की खाईल ती, बोलून सोफ्यावर आडवा झाला. पण झोप काही केला येतच नव्हती. एवढ्या महिन्यात तिची सवय जी झाली होती. इकडे तिकडे कड फिरू लागला. शेवटी वैतागून सम्राट उठून बसला. तेव्हाच दरवाजावर नॉक झाले. आता कोण आले? बोलतच त्याने दरवाजा उघडले. दारात आध्या उभी होती. पाणावलेले डोळे भिरभिरत्या नजरेने त्याला बघत होती. हातात जेवणाची प्लेट. तो दरवाजा लावणारच की ती त्याच्या बाजूने आत आली. आम्ही पहिलेच बोललो तुला, आम्हाला भूक नाही, तू जाऊ शकतेस, त्याच्या मागे येत चिडूनच सम्राट बोलला. किती चिडताय? तुम्हाला नसेल लागली पण मला तर लागली ना, आणि मला एकटेला जेवण जात नाही म्हणून आले इथे, बोलतच तिने पोळीचा तुकडा तोडून भाजीत बुडवले. सम्राट आश्चर्याने तिला बघू लागला. तू स्वतःला जास्तच हुशार समजतेस ना, पण तुझी हुशारी आमच्याजवळ, तो चिडून बोलतच होता की आध्याने त्याच्या तोंडात घास कोंबले. शांतपणे खाऊन घ्या, ठसका लागेल. त्याच्याकडे न बघताच दुसरा घास तिने स्वतःच्या तोंडात टाकले. तो तर भूत पाहिल्यासारखा तिला बघतच राहिला. त्याला विश्वासच बसत नव्हता ही ती साध्य आहे. घास अजूनही तसेच तोंडात होते. जास्त विचार करू नका, खाऊन घ्या. तसेही अशी संधी परत येणार नाही आणि बसून खाल्ले तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही, डोळे मिचकावत आध्या बोलली. आणि तोही त्याच्याही नकळत तिच्या शेजारी बसत घास चगडू लागला. आध्याने तिरक्या नजरेने त्याला पाहिले. त्याचा इनोसेंट फेस बघून हसू आले तिला. हे बघ, आमच्यावर तुझी जबरदस्ती चालणार नाही, सम्राट तिच्याकडे बोट दाखवून बोलला. जबरदस्ती कोण करत आहे? मी तर जेवण भरवून देत आहे, त्याच्या तोंडात दुसरा घास भरवत आध्या बोलली. खाऊन झाले की त्याची बडबड आणि बडबड थांबायला तिचा घास. असे करतच आध्याने त्याला पूर्ण जेवण भरवून दिले. प्लेट टेबलवर ठेवून ती हात धुवून आली. झाले तुझे, आता जा रूममध्ये, तिच्याकडे न बघता सम्राट बोलला. सॉरी, त्याच्या पुढ्यात उभी दोन्ही हात कानावर ठेवून पप्पी फेस करत आध्या बोलली. आणि एवढ्या वेळचा शांत झालेला त्याचा राग उफाळून वर आला.
आमचा राग तुझ्यावर निघेल त्याआधी जा तू, दातावर दात चढवून सम्राट बोलला. आणि नाही गेले तर? हाताची घडी घालून त्याच्या डोळ्यात बघत त्याला टशन देत आध्या बोलली. काही क्षण दोघे एकमेकांना बघतच राहिले. मग भानावर येत सम्राटने तिचे हात पकडून बाहेर जाऊ लागला. ती घालतच असली पण हसू जास्त काळ टिकू शकलं नाही. त्याने तिला रूममधून बाहेर काढत तिच्या तोंडावर दरवाजा लावून घेतले. ती शॉक होत दरवाजाकडे बघू लागली. सनकी, बघतेस मी हा नकटारा किती दिवस घेऊन मिरवता. नाक मुरडत ती बडबडत रूममध्ये निघून गेली. देशमुखवाडा, वेळ सकाळची. ब्रेकचा कर्णकर्कश आवाज आसमंतात घुमला. बाहेर बगीचात बसून चहाची चुस्की घेत त्यांच्या लाडक्या लेकीशी राजनीतीवर चर्चा करणाऱ्या रावसाहेबांची नजर गेटमधून ताडताड पावलं टाकत आत येणाऱ्या हर्षलवर पडली. या या हर्षलराव, बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची. एवढे काय कामात बिझी राहायचे की घरदारही विसरून जावे? रावसाहेब हर्षलला मिठी मारत बोलले. तसे हर्षलने रागात मुठी आवडून घेतल्या. भाई, किती मिस करत होते तुला. आता आलास ना, तुला कुठेही जाऊ देणार नाही. सेजलही त्याच्या गळ्यात पडली. सुमतीबाई, लाडला आला तुमचा. चहा नाश्त्याचे बघा जरा. रावसाहेब हर्षलच्या आईला आवाज देऊ लागले. मी इथे चहा नाश्ता करायला नाही आलो, हर्षल वृक्ष स्वरात बोलला. मी पण ना विसरूनच जातो. बरं जा, फ्रेश होऊन ये. आता इथे राहणारच आहेस तर बोलणं होतच राहील, रावसाहेब डोक्याला हात लावत बोलले. हर्षल बघतच राहिला त्यांच्या नाटकीला. काल रात्री दारूच्या पेट्या आणि पैशाचे बंडलने भरलेल्या 3-4 व्हॅन कोल्हापूरच्या सीमेवर पकडले आम्ही. हर्षल त्यांच्याकडे रोखून बघत बोलला. काय सांगतोस काय? हे नक्कीच आबासाहेबांच्या पक्षातील लोकांचे काम असणार. इलेक्शन जिंकण्यासाठी लोक कोणत्या कोणत्या थराला जातील नेमच नाही. रावसाहेब काही माहिती नसल्याच्या आविर्भावात बोलले. आबासाहेबांना असले चिप ट्रिक वापरायची गरज नाही आणि असले काम कोण करू शकतो सगळ्यांनाच माहीत आहे, हर्षल थंड स्वरात बोलला. म्हणजे म्हणायचे काय आहे तुला? तो माल आमचा आहे? रावसाहेब जरा स्वर उंचावत बोलले. हो, हर्षल बोलला. भाई जरा ऐकतोस का माझे? तू कशावरून बाबांवर आरोप लावत आहेस? पुरावे आहेत का तुझ्याकडे? त्या पेट्यांवर नाव लिहिले आहे का? सेजल मध्यस्थी करत बोलली. हे तुझे राजकारणी डावपेच तुझ्याजवळच ठेव सेजल, मला शिकवू नकोस. ज्या दिवशी पुरावे सापडले ना, परमपूज्य बाबांना मी स्वतः बेड्या घालून अख्ख्या कोल्हापुरातून मिरवणूक काढत पोलीस स्टेशनला घेऊन जाईल, हर्षल चिडून बोलला. ठीक आहे चिरंजीव, जेव्हा सगळे पुरावे मिळतील तेव्हा नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करून घे. पण आता मला जावं लागेल, महत्त्वाची मीटिंग आहे. आणि हो, आलासच आहेस तर तुझ्या आईसोबत काही वेळ थांब, बिचारी तुझ्यासाठी तडमडत असते. बोलून रावसाहेब निघून गेले. आणि काय ग, सगळं सोडून गेली होतीस ना, कशाला परत आलीस तू? सेजलच्या डोळ्यात बघत चिडून हर्षल बोलला. कमॉन भाई, कशाला म्हणजे काय? सगळ्यांनाच माहीत आहे. ऑफकोर्स इलेक्शन लढायला, आणि जे माझे आहे ते परत मिळवायला आले. सेजलही त्याच्या डोळ्यात बघत बोलली. दूर राहा त्यांच्यापासून. खूप त्रास दिलेस तू त्याला. आता परत तुझ्यामुळे त्याला त्रास झाले ना, आय स्वेअर यावेळेस मी तुला सोडणार नाही, हर्षल तिच्याकडे बोट करून चिडून बोलला. त्याचा त्रासच तर कमी करायला आले ना भाई. माहीत आहे मला, तो अजूनही प्रेम करतो माझ्यावर. सेजल बोलतच होती की तू वेडी आहेस का ग, की दिसत नाही तुला? सम्राटचे लग्न झाले आहे आणि तो खुश आहे त्याच्या लाईफमध्ये, हर्षल बोलला. तसे सेजल हसायला लागली. तो किती खुश आहे दिसतेस त्याच्या चेहऱ्यावरून. त्याच्या मनात अजूनही मी आहे, तिरस्काराच्या रूपात. त्याने माझ्या आठवणी मनात जपून ठेवल्या, बस त्यांना प्रेमात रूपांतर करायचे आहे, सेजल हसतच बोलली. यू आर सिक सेजल. स्वप्नांचे मनोरे नंतर बांध. सम्राटच्या आयुष्यात आद्यावहिनी आहेत आणि त्यांच्याशी पंगा महागात पडेल तुला, वॉरंट करत हर्षल आत जाऊ लागलाच की ऐकले तर खूप आहे आध्याविषयी. तिची भेट घ्यावीच लागेल दिसते. बाय द वे भाई, स्वरा मला भाभी म्हणून पसंत आहे, सेजल हसतच बोलली. तसे त्याने वळून तिला आश्चर्याने पाहिले तर ती डोळे मिचकावत हात हलवून बाय बोलत निघून गेली.
मोहिते पाटील वाडा. नेहमीप्रमाणे सकाळी सगळे नाश्त्यासाठी डायनिंग भोवती बसले. सम्राट आवरून कुर्त्याच्या बाह्या फोल्ड करत खाली येत नेहमीच्या त्याच्या खुर्चीवर बसला. गुड मॉर्निंग भाई. चिवू, चिकू, वीर, स्वरा एकाच वेळी बोलले. तो गोंधळून सगळ्यांना बघू लागला. त्याची नजर स्वरावर पडली तसे त्याने चेहरा निर्विकार केला. गुड मॉर्निंग. तो अगदीच वृक्ष स्वरात बोलला तसे स्वराच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आध्या मीनाला सोबत घेऊन नाश्त्याची प्लेट वाढू लागली. तिने सम्राट पुढे इडली सांबारची प्लेट ठेवलीस की मीनाताई, आम्हाला पराठे हवे आहेत. आध्याने ठेवलेली प्लेट बाजूला सारत तो मीनाला बोलला. पण तुम्हाला तर इडली सांबार आवडते ना, स्पेशल तुमच्यासाठीच बनवले. आध्या काहीशी गोंधळून बोलली. मीनाताई, आम्हाला पराठे खायचे आहेत आज. सम्राट आवाज वाढवत बोलला. तसे मीनाने लगबगीने त्याच्या पुढ्यात पराठ्याची प्लेट ठेवली, सोबत दही. कोणाकडेही न बघता सम्राट भरभर पराठा तोंडात कोंबू लागला. सगळे आश्चर्याने त्याला बघू लागले. सम्राट, हळू खा, ठसका लागेल. अहिल्याबाई बोलल्याच की सम्राट मोठ्याने खोकू लागला. डोळ्यात पाणी जमा होऊन कधी गालावर आले त्यालाही कळले नाही. जानकीबाई लेकाच्या काळजीने उठून त्याच्याजवळ जाणारच की जानकी, अहिल्याबाईचा आवाज कानावर पडला. त्यांनी त्यांच्याकडे पाहिले तर अहिल्याबाईने नकारात मान हलवली. सम्राटने खोकतच ग्लास ओठाला लावले पण त्याला पाणीही पिता येईना. आध्या केव्हापासून त्याची कसरत बघत होती. तिने हळूच एक हात त्याच्या पाठीवर फिरवले. तिच्या नाजूक हाताचा स्पर्श त्याच्या पाठीवर होता. शहारास आला अंगावर. मन चलबिचल झाले. परिणामी त्याचा ठसका थांबला. आध्याने त्याच्या हातातील ग्लास घेत त्याच्या ओठाला लावले. तिला बघतच त्याने 2 घोट पिऊन घेतले. सगळे त्यांना बघून गालात हसले. आता ठीक वाटते? आध्याने काळजीने विचारले. आबासाहेब, आम्ही येतो. बोलून सम्राट तिच्याशी न बोलताच बाहेर निघून गेला. सगळे नाराजीत त्याला जाताना बघतच राहिले. मोठी आई, एक मीटिंग आहे, मी पण येते. त्यांच्या उत्तराची वाट न बघताच घाईने आध्या बाहेरच्या दिशेने पळाली. आध्या, नाश्ता करून जा. जानकीबाई बोलतच होत्या पण ती ऐकायला होतीच कुठे. ह्या आध्या पण ना नुसते पायाला भिंगरी लावून फिरतात. नाही मध्ये मान हलवत अहिल्याबाई बोलल्या. पण जानकीबाई मात्र गालात असल्या. त्यांना कळले असावे तिचे घाईने बाहेर जाण्यामागचे कारण. सम्राट त्याच्या जीपमध्ये बसला. त्याने युटर्न घेत जीप फिरवली. गिअर टाकून त्याने जीप पुढे घेतलीच की समोर आध्या उभी झाली, डोळे बंद केलेले. त्याने करकचून ब्रेक मारला. दोघांचे हृदय भीतीने धडधडायला लागले. आर यू आउट ऑफ युअर माइंड? असे चालत्या गाडीच्या समोर कोण उभा होतो? वेळेवर ब्रेक लावले नसते तर? सम्राट चिडून बोलला. ते लगेच पॅसेंजर सीटचा दरवाजा उघडून आत बसले. मला विश्वास आहे तुमच्यावर. असेच थोडी ना अंगावर गाडी चढवली असती. त्याच्याकडे बघत आध्या हसतच बोलली. तू आमच्या जीपमध्ये काय करतेस? चल उतर जीपमधून. तो वैतागून बोलला. तुमची एकट्याची नाही, माझाही तेवढाच अधिकार आहे. डोळे मिचकावत आध्या बोलली. तू जास्तच हुशार झालीस असे नाही वाटत तुला? तिच्या डोळ्यात रोखून बघत सम्राट बोलला. हुशार तर मी पहिलेच होते, तुम्हाला आता कळले. यात मी काय करू शकते? खांदे उडवत आध्या बोलली. आमचं डोकं सटकायचे पहिले तू जीपमधून उतर, नाही तर. सम्राट तिला धमकी देत होतास की नाही तर काय करणार? कालच्या सारखे जीपमधून ही खाली उतरवाल? ठीक आहे, मलाही बघायचे सगळ्यांच्या समोर तुम्ही मला कसे अपमानित करता. आधी चॅलेंज देत बोलली. त्याने अंगणात चौफेर नजर फिरवली. ठिकठिकाणी उभे गार्ड, काम करणारे गडी. त्याने वैतागून कपाळावर अंगठा घासला. आता कोणाची वाट बघताय? जीप स्टार्ट करा, आम्हाला उशीर होतोय मीटिंगसाठी. आध्या रुबाबात त्याच्या टोनमध्ये बोलली. तसे नाही मध्ये मान हलवून त्याने जीप स्टार्ट केली. बाप रे, खूप निष्ठुर आहेत हे. मी एवढी यांना मनवण्याचा प्रयत्न करते पण नाही. चेहऱ्यावरची माशी हलेल तर शपथ. सनकी कुठले. सम्राटकडे तिरक्या नजरेने बघत आध्या मनातच पुटपुटली. जीप ड्राईव्ह करतच गॉगलच्या आडून तिरक्या नजरेने सम्राट तिच्याकडे बघत होता. तिच्या वेगवेगळ्या एक्सप्रेशनवरून कळलं त्याला ती काय विचार करत आहे. पण तिच्या बोलण्याने दुखावलेला तो एवढ्यात तरी तिला माफ करणार नव्हताच. सम्राट, सॉरी, काल रागात नको
ते बोलून गेले मी. माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता. पण स्वराला समजून घ्या ना. होऊ शकते इन्स्पेक्टर खरंच आपल्या स्वरावर प्रेम करत असतील. हवं तर तुम्ही स्वतः त्यांना पडताळून बघा आणि योग्य तो निर्णय घ्या. डोक्यात राग घालून तुम्हाला स्वराला परिणामी घरातील सगळ्यांनाच त्रास होईल. आद्या सम्राटला समजवण्याचा प्रयत्न करू लागली. सम्राटने जागीच ब्रेक लावले. उतर. तिच्याकडे न बघता सम्राट बोलला. सम्राट प्लीज एकदा माझे ऐकून घ्या. आद्याची केविलवाणी धडपड. आय सेड गेट आउट ऑफ माय कार. स्टेअरिंग हातवर घट्ट करत जबडा आवडून घेत तो चिडून बोलला. तशी ती घाबरून खाली उतरली. तिच्याकडे न बघताच वेगाने सम्राट निघून गेला. आद्या पाणावलेल्या डोळ्याने त्याला जाताना बघतच राहिली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.